नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आलोय आता आम्ही मयूर ढाबा तिथं आलोय, म्हणजे होन्नावरच्या पुढं आलोय एक थोडा. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो. उठलोय, फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे पिला मस्तपैकी. ऑइल वगैरे चेक केलं, सगळं ऑइलची लेवल एकदम व्यवस्थित आहे. संतोषनी चेक केलं मी आणि संतोष उठलोय. कुंदन शेठ अजून झोपले. आता उत्तमच्या इथं जायचंय, तोपर्यंत उठतीलच शेठ पण. रात्री निप्पाणीला संकेश्वरला सरदारजीच्या ढाब्यावर झोपलो होतो, तिथंच आहे. सरदारजीच्या ढाब्यावर झोपायचं एक कारण असं आहे मित्रांनो, एक तर जेवण वगैरे तर पहिली गोष्ट चांगलं भेटतं, आणि दुसरं गोष्ट म्हणजे इथं चोऱ्या माऱ्या व्हायच्या आहे ना, म्हणजे चोरी मारी कधी होत नाही शक्यतो सरदारजीच्या ह्याच्यावर. तर काय काय ढाबे असे गाडी ढाब्यात जरी लावली तरी चोऱ्या माऱ्या होतात, पण सरदारजीचे इथं शक्यतो होत नाही. पण आता ह्या रूटला सरदारजींचे ढाबे जास्त काय राहिलेले नाही आहेत, कमी ढाबे आहेत. आता बोटावर मोजणे इतके ढाबे राहिलेले आहेत. आपली गाडी मागच्या साईडला दिसते, इथं लावली आपली गाडी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्यांना बघून ब्लॉग वगैरे चालू केले ते आर राजेश म्हणून आहेत. नेमका त्यांचा पुण्याचा लोड त्यांना भेटलेला आहे, आणि आपण पुण्यात नाही. ते टुटू करून म्हणजे तमिळनाडूतून निघालेत काल. होसूर बँगलोरच्या इथपर्यंत होते ते. तर भेटू शकतात जर आपल्या नशिबात असेल तर, कारण की ह्याच रूटनी येणार आहे, बँगलोर मार्गे ते येणार आहेत. कुठं असतील आता ते काय आपल्याला आयडिया नाही आहे, पण आज त्यांचा ब्लॉग आल्यानंतर साधारण आयडिया कळेल की कुठपर्यंत आलते ते रात्री वगैरे. ते त्याच्या अंदाजाने मग आपल्याला पण बघू, भेटले तर नशिबात आहेत. म्हणजे मनापासून इच्छा आहे एकदा तरी त्यांना भेटायचं. पण आता नेमकं आपण त्यांचा पुण्याचं लोडिंग आहे, पुण्यात असतो तर 100% त्यांना जिथं खाली वगैरे होते तिथं जाऊन भेटलो असतो. रस्त्यात भेटण्याचे पण चान्सेस आहे. उत्तमच्या इथं थोड्या वेळ थांबणार आहेत तेवढ्या ह्याच्यात. जर ते उत्तमचा एरिया असा आहे कुठलाही गाडीवाला असून दे, कारण की तिथं स्पेअर पार्ट वगैरे गाडीचे सामान वगैरे भरपूर भेटत असतं. तर साधारण ट्रकवाले तिथं थांबतातच. मागच्या वेळेस पण आर राजेश सर जेव्हा तिथून गेले तिथं थांबले होते. पण बघू आता आपल्या नशिबात असेल तर भेटतील, नाहीतर मग आपला पुढचा प्रवास चालू. कारण की आपण धारवाडवरून आतमध्ये खालच्या साईडला जाणार आहे केरळाला, आणि ते सरळच येतील. नशिबात असले तर भेटतील, नाही तर बघूयात काय होतं काय नाही मित्रांनो. तर निघूयात आता, कारण की आणि उत्तमच्या इथं जाऊयात. पहिले तर नाश्ता वगैरे बघू, उत्तमच्या इथं गेल्यावरच करूयात मित्रांनो. हत्तरगीच्या टोल नाक्यावर आलोय, मागं टोल नाका दिसतोय. मी आणि संतोष तिथं ढाब्यावरच फ्रेश झालतो. कुंदन शेट गेलेत आता फ्रेश होण्यासाठी. इथं मागच्या साईडला बाथरूम आहे, तिथं जाऊन फ्रेश वगैरे होतील. निघूयात उत्तमच्या इथं जाऊन नाश्ता वगैरे करूयात. माझ्या डोक्यात सकाळपासून फक्त एकच खोळू बसलंय की ते आर राजेजीची गाठभेट व्हायला पाहिजेत, कारण की याच रोडवर आहे. पण त्यांचा ब्लॉग आल्याशिवाय काय कळणार नाही नेमकं ते कुठं होते, काल रात्री कुठं झोपले वगैरे. मग त्या हिशोबाने आपल्याला अंदाज बांधता येईल की कुठपर्यंत आले असतील आणि कुठपर्यंत नाही. कारण की धारवाड नंतर आपल्याला खाली उतरायचं तिथून केरळासाठी. तो बघूयात, नशिबात असेल तर नक्की भेटतील, नाही तर जाऊयात. आले शेट तर निघूयात. सकाळचे 9:15 वाजलेत मित्रांनो. आलोय उत्तमच्या इथं, थांबलोय आता. नाश्ता वगैरे करायचं, त्याच्याकडे गाड्यांचे काम चालू आहे, गाड्या आहेत भरपूर.
एक मागं दिसती ती 6 टायर आहे, ती पण फुल बॉडी बांधण्यासाठी आली. इथे एक 12 टायर लागले चासी बघा, 12 टायर गाडी आहे. आता राहुल म्हणून आमचा एक मित्र आहे, त्याचा पण फोन आला. त्यांच्या ओळखीतली गाडी एक कलकट्टीची इथं पलटी झाली 14 टायर. बहुतेक ती पण गाडी इथं कामाला येऊ शकते विचारत होता. अजून बोलणं नाही झालं, उत्तमची बोलणं वगैरे होईल नंतर हे कळेल. आता जाताना ती गाडी भेटेल, पुण्याचीच आहे आपल्या. बहुतेक झोपेत गाडी पलटी केली ड्रायव्हरनी, तर त्याचा गाडीचा माल क्रॉसिंग वगैरे करायचा होता. 14 टायर आहे. आता ट्रान्सपोर्ट कडूनच बघायला लागेल, कारण की इथं काय आपल्या ओळखीची 14 टायर वगैरे हुबळीत भेटणार नाही. त्यामुळं त्यांना सांगितलं बघा म्हणून. तर बघूयात आता काय होतं काय नाही. आता नाश्ता वगैरे करून निघूयात. इथं समोर पलीकडच्या साईडला नाश्ता भेटतो, पुरी भाजी वगैरे व्यवस्थित असतं सगळं. तर नाश्ता करून निघूयात मित्रांनो. समोसे वगैरे खाऊन झालेत, चांगले 4-4 समोसे खाल्लेत प्रत्येकाने. जंगलाच्याच बाजूला आहे, त्या साईडला पण मागं थोडंफार जंगल आहे. त्यांचं बांधकाम चालू होतं गेल्या वेळेस, त्यामुळं आम्हाला दुसरीकडे खायला लागलं. पण तिथं काय व्यवस्थित नव्हते भेटले. बहुतेक संध्याकाळचेच बनवतात ते या टायमिंगच्या वेळेस. शेट उभे आहेत समोर, खाऊन झाले तर व्यवस्थित पैकी. आजचा मुक्काम कुठं काय अजून नक्की नाही, पण शक्यतो कुंदापूरला करू असा अंदाज आहे. पण बघू, जोपर्यंत जाईल तोपर्यंत जाईल. उद्याचा पूर्ण दिवस आहे. उद्या रात्री जाऊन तिथं मुक्कामी थांबणार आहे आपण. मागच्या साईडला हे वाढवलं आहे त्यांनी कॅन्टीन. कॉफी सांगितली, कॉफी पिऊन निघूयात लगेच. मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. घाट वगैरे उठून आलो याल्लापूरचा. बघा मी नदीत आलोय खाली. भांडे घासायचे होते, गॅस वगैरे भरून घेतलाय. भांडे लय दिवस झाले होते काढलेच नव्हते, ते घासून घेतो. मच्छर आहे जरा इथं भयानक. पाणी वगैरे एकदम स्वच्छ आहे बघा मागच्या साईडला. ते बघा त्याच्यात तेल वगैरे सांडलेलं होतं, त्याच्यामुळं ते एकदम माती वगैरे जाऊन भांडे एकदम खराब झालेत. त्याच्यामुळं ते धुवते. एका धुण्यात काय व्यवस्थित होणार नाही. ते पाणी कमी झालेलं आहे. आंघोळीचा स्पॉट चांगला आहे, वरच्या साईडला रस्ता आहे. इथं थांबलोय आता मस्तपैकी. भांड्या घासून निघणार आहे, कारण की मच्छर बेकार चावते. मच्छर चावल्यामुळं असे भयानक आग होते. शेट बघतात, दाखवलं ना पहिले. हो का, घासत आहेत शेट आणि संतोष भांडे घासत आहेत आणि व्हिडिओ काढत बसतोय. झाले आता निघणार आहे तसं 5 मिनिटात. मित्रांनो, रात्रीचे 9:45 वाजलेत. आलोय आता आम्ही मयूर ढाबा तिथं आलोय, म्हणजे होन्नावरच्या पुढं आलोय थोडा. आता इथं झोपण्याचं प्लॅनिंग करणार आहे. जेवण वगैरे तर करायची आमची कोणाचीच इच्छा नाही, कारण की समोसे वगैरे दाबून काढले होते आणि उशीर झाला, 4-5 वाजले होते. त्याच्यामुळं तर आम्ही तर कोणी जेवणार नाही. आता झोपतो निवांतमध्ये. सकाळी उठून मग परत आता उद्याचा प्रवास चालू. उद्या काय कमी रनिंग आहे. उद्या अशा टायमिंगपर्यंत आपण गोडाऊनला पोचू, ह्याच्या अगोदरच पोचू. सकाळी जरी 7-8 वाजता जरी निघालो तर आजचा मित्रांनो हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.